घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रेक्षकांनो एकदम एक्साइटिंग आता ट्रॅक आलेला आहे। आजच्या भागात तर आपण पाहिलंय जानकी आणि आता ऐश्वर्या एकत्र आल्या आहेत आणि त्या एकत्र येत मकरंद आणि माया यांचे 3 तेरा कसे वाजवणार यासाठी ऐश्वर्याची कपटी बुद्धी आणि जानकीचा सच्चेपणा हे दोन्ही गोष्टी एकत्र आलेत आणि सगळ्यात पहिले डोळे उघडले गेलेत ते म्हणजे सारंगचे। प्रेक्षकांनो आणि त्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता इकडे काय प्रकार सगळा ऐश्वर्याने घडवून आणलाय। आपल्या कपटीपणाचा आत्तापर्यंत वाईट वापर करणारी ऐश्वर्या आज आपल्या कपटीपणाचा चांगला वापर करत जानकीच्या सच्चेपणाला साथ देत कशा पद्धतीने रणदिव्यांना वाचवलंय सगळं काय घडलंय छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आपण तर पाहिले। जानकी आणि आता इकडे ऐश्वर्या एकत्र आल्यात आणि ऐश्वर्या तिला सांगते जानकी हे काम मी एकटी करू शकत नाहीये, तुझा चांगुलपणा हाच आता इथे आपल्याला मदतीला येईल, कारण माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही पण तुझ्यावरती विश्वास ठेवतील। पण तुला मी जितके कटकारस्थानं करता येतात तितकी कटकारस्थानं 100% करता येणार नाही आहेत आणि म्हणूनच मी जे काही सांगते ना ते नीट ऐक असं म्हणत तिने आता जानकीला आपला प्लॅन समजावून सांगितलाय। तिने सगळ्यात पहिली गोष्ट करायची ते म्हणजे सारंगचे डोळे उघडणं आणि सारंगला जर आपण आपल्या बाजूने वळवून घेतलं ना तर कदाचित आता त्या मायाचं बिंग फुटायला सोपं जाईल, कारण सारंग तिच्या खूप जवळ आहे। मला समजलंय एकंदर बोलण्यातून म्हणजे ती नाटक करते पण सारंगला असं वाटतंय की ती आपल्यावरती खरं प्रेम करते, पण तिला सुद्धा असं वाटतंय की सारंग आपल्या झाशामध्ये आलाय। म्हणूनच आपण आता या गोष्टीचा वापर करायचा। मी सारंगला काही सांगायला गेले तर तो माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये, पण या सगळ्यामध्ये तुझा खरेपणा इथे कामाला येईल, तो तुझ्यावरती विश्वास ठेवेल। असं म्हटल्यावरती जानकी म्हणते तुला जी काही मदत हवी असेल ती करायला मी तयार आहे। फायनली प्लॅन ठरतो। इकडे आपण तर पाहिलंय आजचा भाग की जानकी घरी येऊन सगळ्यांना सांगते आणि माया ऐकते। हा पण प्लॅनचा एक भागच असतो, ऐश्वर्याच्या कपटी प्लॅनचा भाग आहे की जानकीने मुद्दामच सांगितलं माहिती आहे की माया घरामध्येच आहे आणि तिने मुद्दामच हे सगळं केलंय, नकळतपणे केलंय असं दाखवत मायाला सावध केलंय। जानकीने सगळ्यांच्या समोरच सांगितलेलं आहे की आपल्याच घरात मास्क मॅन राहतो आणि माया हीच मास्क मॅन आहे आणि माया हीच मकरंदची बहीण आहे। आता इकडे आपल्याला धोका आहे, आपण या सगळ्यामधून कसं वाचावं यासाठी आता पुढची कारवाई करण्यासाठी माया तिकडून सटकते आणि ती विचार करते मला मकरंदची राहती जागा बदलली पाहिजे, कारण ही जानकी कधीही तिथपर्यंत पोहोचली तर उगाचच मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवेल आणि म्हणून आता ती निघाले। हाच खरा प्रकार असतो मकरंदला भिळातून बाहेर काढण्याचा। इकडे आता ऋषिकेश सांगायला लागतो जानकी काय बोलतेस तू? जानकी म्हणते मला सगळं खरं समजलंय आणि आता हे सत्य आहे, अंतिम सत्य हेच आहे की तीच आपल्या घरामध्ये खूप मोठे फ्रॉड करते। आता इकडे ऐश्वर्याने एका माणसाची मदत घेतलेली आहे। आता ऐश्वर्याला माणसांची काहीच कमी नाही प्रेक्षकांनो, कारण आता सयाजीरावांच्या हाताखाली काम करत असताना किंवा त्यांच्याच तालमीत वाढत असताना मायाने अनेक गुंड अनेक नको ती कामं करणारी माणसं ही सगळी आता जवळ केलेली आहेत। मग तिने आता त्या माणसाला कामाला लावलंय आणि काम हे आहे की आता टोटली लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीवरती मायाचं लोकेशन कुठे आहे काय आहे या सगळ्यावरती आणि ती कुठून कुठे हलणार या सगळ्यावरती। आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तिने आता सारंगचे डोळे उघडायचे ठरवलेत। ती ज्या वेळेला सारंगच्या समोर आले त्यावेळेला सारंग चिडलाय, तुला एकदा सांगितलं ना की डिवोर्स झालाय आपला, मग आता अजिबात या घरात तुला थारा नाहीये। यावरती ती म्हणते मला माहिती आहे डिवोर्स झालाय, पण पुन्हा ती चूक करतोयस तू जी चूक मी तुझ्याकडून करून घेतली, मी तुझा वापर करून घेतला, आता माया तुझा वापर करून घेते। यावरती तो सांगतो खबरदार माया असं काही करणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा माया कधीच मला फसवणार नाही। यावरती मग लगेचच जानकी सांगायला लागते भाऊजी मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की माया फसवणार नाही, पण या वेळेला मी सांगते की ऐश्वर्या जे बोलते ते खरं आहे। हो ऐश्वर्याचं तुमच्यावरती खरं प्रेम आहे आणि तुम्हाला तो विश्वास नसला बसला तरी आता माया तुमचा वापर करून घेते हे तर मी नक्कीच सिद्ध करेन। यावरती तो म्हणतो वहिनी काय बोलतेस तू? मग आता घडलेली सगळी घटना म्हणजे माया कशा प्रकारे मकरंदची बहीण आहे इतकंच नाही तर मायानेच मला अडकवण्यासाठी कसा प्लॅन केला हे आता सारंगच्या डोक्यामध्ये घातल्यावरती सारंग थोडासा सावध झालेला आहे, पण तो म्हणतो नाही मला अजूनही या ऐश्वर्यावरती विश्वास नाहीये, ही तुझी दिशाभूल करते
करते. यावरती जानकी आता मात्र अशी काही गोष्ट सांगते आणि त्यानंतर तिच्यावरती विश्वास ठेवू नका, पण माझी मैत्रीण सायली हिच्यावरती तर विश्वास ठेवाल ना. आणि मग सगळी घटना सांगितल्यावरती सारंग म्हणतो मला काहीतरी पुरावा लागेल, त्याशिवाय मी हिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. ऐश्वर्या म्हणते पुरावा हवे ना, मी तुम्हाला पुरावा देते, चला माझ्यासोबत. असं म्हणत मग आता ऐश्वर्या सारंगला घेऊन आणि आता ती सांगते माझ्यासोबत चला. ज्या वेळेला सारंग तिच्या पाठलाग करत, म्हणजे ज्या वेळेला आता इकडे त्या माणसाने सांगितलंय की माया कुठे आहे, त्याच वेळेला सारंगला घेऊन आता इकडे ऐश्वर्या मायाचा पाठलाग करत निघाले. माया आता मकरंदच्या इथे पोहोचलेली आहे आणि त्यानंतर माया मकरंदच्या इथे पोहोचल्यावरती लगेचच ती मकरंदला सांगते ती जानकी तर आता खूपच शातीर निघालेली आहे, म्हणजे काही झालं तरी आपल्याला इथून हलायला पाहिजे. पण आता म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जो सारंग आहे ना मूर्ख, तो माझी मदत करू शकेल. त्याला त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध भडकवते आणि त्यालाच किडनॅप करून टाकते, जेणेकरून आता त्याचे घरचे त्याच्यासाठी तरी तुला सोडतील. असं म्हटल्यावरती आता ही सगळी गोष्ट ज्या वेळेला सारंग ऐकतोय त्याला आता धक्काच बसलाय. प्रत्येक वेळेला प्रेमामध्ये हा असा सारंगला धोका मिळतच आहे आणि तो वेड्यासारखा प्रत्येक इथे फसतोय. त्याला खूप वाईट वाटलेलं आहे. ज्या मायावरती आपण आता प्रेम केलं तीच माया आता आपल्याला या सगळ्यामध्ये इतक्या प्रकारे फसवत आहे. ही गोष्ट मात्र आता तिला काही त्याला सहन होत नाहीये. मग त्यानंतर आता इकडे तो सांगायला लागतोय वहिनी प्रत्येक वेळेला माझ्यासोबत हे असं होणं गरजेचंच आहे का. यावरती आता जानकी सांगायला लागते भाऊजी चिंता करू नका, हाच तुम्हाला आता तुमचा स्वभाव आहे ना, याचाच फायदा घेऊन आपण आता पकडायचं आहे, ते म्हणजे त्या इकडे मायाला. त्यासाठी मी तुम्हाला जेवढं सांगते तेवढं करा. सध्या तरी तुम्ही आता आमच्या घरच्यांच्या विरोधात जात मायाची मदत करा. मायाची मदत करून आता इकडे तुम्ही तिला सांगा की तुम्ही तिच्या बाजूने आहात आणि मगच आपला प्लॅन यशस्वी होईल. तिच्याच तोंडून तिचं सत्य वदवून घ्यायचं आहे. इकडे तोपर्यंत माया आता आलेली आहे, ती म्हणजे सारंगकडे. आणि सारंग अहो जानकी वहिनींनी ऐश्वर्याच्या झाशामध्ये येत आता तुमच्या घरच्यांना मी मास्कमॅन आहे आणि मी मकरंदची बहीण आहे असं सांगितलंय. त्या ऐश्वर्याने तर माझ्या आई वडिलांना मारून टाकले आणि त्या तुम्ही सुद्धा याच्यावरतीच विश्वास ठेवाल का. यावरती लगेच सारंग सांगायला लागतो एक मिनिट, मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये. माझा तुमच्यावरती जितका विश्वास आहे ना तितका विश्वास आता इकडे कोणावरती सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते काहीही झालं ना तरी सुद्धा आता मी तुमची साथ सोडणार नाही. असं म्हटल्यावरती माया सांगते हीच मला तुमच्याकडून अपेक्षा होती. इथेच माया आता अडकलेली आहे आणि याचाच फायदा जानकी आणि आता ऐश्वर्या घेणार. आता इकडे सारंगच्याच मदतीने इकडे ह्या दोघी जणी बरोबर रीतीने मायाला ट्रॅप करत चाललेले आहेत. आणि आता मायाच्या सगळ्या हालचाली मकरंदला कुठे हलवलंय सगळं ज्या वेळेला आणि त्यानंतर मग आता मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करत प्रेक्षकांनो आता मात्र जबरदस्त धमाके होत चाललेत. आणि त्यानंतर मग आता माया आणि मकरंद दोघांचाही पर्दाफाश करण्यासाठी ऐश्वर्याने शेवटची खेळी टाकलेली आहे. आणि ती सुद्धा आता अशी जबरदस्त की तिचा कपटीपणा आणि जानकीचा खरेपणा आलाय आणि डायरेक्ट कोर्टामध्ये केस उभी राहिले. आता या केसमध्ये खरं तर ऐश्वर्यावरती केस टाकलेली आहे आणि ती म्हणजे ऐश्वर्यावरती मायाच्या आईवडिलांच्या खुनाची आणि आता जानकीचं घर जाणार त्या संदर्भातली केस. एकाच वेळेला अनेक अशी सत्य समोर येत ज्या माणसांनी मायाच्या मदतीने घर रणदिव्यांचं विकत घेण्याचा किंवा हडपण्याचा डाव साधलाय तो डाव आणि त्याचबरोबर आता इकडे मकरंद माया यांचं नातं त्याचबरोबर ऐश्वर्याच्या खुनाचं सत्य सगळं समोर आणलंय आणि या सगळ्यामध्ये मदत केली ती म्हणजे सारंगने. मग आता जज साहेबांच्या समोर ऐश्वर्याने सगळा कच्चा चिठ्ठा अशा पद्धतीने खोलत कशा पद्धतीने मकरंदने जानकीला त्रास तर दिलाय आणि आता त्यांचं घर हडप करण्यासाठी कशा पद्धतीने मायाने हा सगळा व्याप आता केलेला आहे. सगळं सत्य आता समोर आणलेलं आहे प्रेक्षकांनो. एकाच झटक्यात सगळ्या गोष्टींची इकडे ऐश्वर्याने उलगडा केलाय आणि आता सारंगचे पण डोळे उघडलेत. प्रेक्षकांनो मालिकेचा ट्रॅक तर एकदम व्यवस्थित चालला होता, पण ऐश्वर्या आणि जानकी एकत्र आल्यामुळे माया तर पकडली गेली. पण इथेच गोष्ट संपत नाहीये, इथून सुरू होतोय नवीन अध्याय. आता इकडे खऱ्या अर्थाने रणदिवे कुटुंबाला एक अशी भयंकर गोष्ट ऐश्वर्याच्या तोंडातून ऐकायला मिळणार ज्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणणार. आता इकडे ऐश्वर्याच्या तोंडून अशी काय गोष्ट ऐकायला मिळणार आहे किंवा आता अजून जे सत्य प्रेक्षकांना माहीत नाहीये ते भयंकर सत्य काय आहे जे ऐकून रणदिवे आधीच
आता सावरत असताना अचानकपणे पुन्हा हादरलेत आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये खूप मोठा आता अस्थिरपणा आलेला आहे. ही गोष्ट काय आहे, काय नक्की ऐश्वर्याने माया आणि मकरंदचं वेगळं सत्य सांगितलंय आणि त्याच्यामुळे प्रणदिवे कुटुंबामध्ये कसा भूकंप आलेला आहे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे.